we have studied Zener diode, the concept of Zener diode. So Zener diode means what? It is also same as a PN junction diode. Uh, this diode is same as a PN junction Zener diode. Mm, Normally, we will use Zener diode for that is for reverse breakdown condition. तर रिव्हर्स ब्रेकडाऊन कंडिशन साठी आपण काय करतो, तर झेनर डायोड जो आहे तो मोस्ट ऑफ सर्किट मध्ये प्रेफर करतो. देन लास्ट लेक्चरला आपण झेनर डायोडचं सर्किट सिम्बॉल जो आहे तो स्टडी केला. तर सर्किट सिम्बॉल जो आहे दॅट इज सेम ॲज अ पीएन जंक्शन डायोड सारखा इथं सिम्बॉल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. झेनर डायोडला पण सेम 2 टर्मिनल, ॲनोड टर्मिनल, कॅथोड टर्मिनल. तर याच्यामध्ये फॉर ऑपरेशन जे आहे ते आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. ऑपरेशन ऑफ झेनर डायोड, दॅट इज झेनर डायोड ऑपरेट्स इन फॉरवर्ड बायसिंग मोड as well as reverse biasing mode. So in forward biasing mode आपण काय करतो, तर पॉझिटिव्ह बॅटरी सोर्सचं पॉझिटिव्ह जे आहे ॲनोडला कनेक्ट करतो, बॅटरी सोर्सचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते कॅथोडला कनेक्ट करतो. दॅट इज कॉल्ड एज फॉरवर्ड बायसिंग ऑफ झेनर डायोड. देन सेकंड कंडिशन रिव्हर्स बायसिंग आहे. तर रिव्हर्स बायसिंग मध्ये आपण काय करणार आहे, फक्त हा सर्किट सिम्बॉल रिव्हर्स करा किंवा बॅटरीच्या पोलॅरिटी जे आहे ते आपण काय करणार आहे, रिव्हर्स करणार आहे. दॅट इज रिव्हर्स बायसिंग ऑफ झेनर डायोड. तर फॉरवर्ड बायसिंग रिव्हर्स बायसिंगच्या डायग्राम मध्ये सेम, की फक्त काय केलेलं आहे, कॅथोड जो आहे तो पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, ॲनोड जो आहे पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्टेड आहे. दॅट इज रिव्हर्स बायस्ड झेनर डायोड. देन वी हॅव स्टडीड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ Zener diode, forward characteristic and reverse characteristic that are also same as a ordinary PN junction diode. That is forward characteristic we will plot forward voltage versus फॉरवर्ड करंट. तर फॉरवर्ड व्होल्टेज जे आहे एक्स ऍक्सिस वरती व्हीएफ ने रिप्रेझेंट केलेलं आहे, फॉरवर्ड करंट जे आहे आय एफ ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इथं रिस्पॉन्स जो आहे तो काय असणार आहे, तर रिस्पॉन्स जो आहे लिनियर रिस्पॉन्स जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. दॅट इज फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण काय करतो, कट इन व्होल्टेज जे आहे ते मेजर करतो. देन रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ झेनर डायोड. तर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय, की ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे ते मेजर करतो. तर ब्रेकडाऊन व्होल्टेज इज नथिंग बट व्हॉट, मॅक्सिमम व्होल्टेज ॲट विच करंट फ्लोईंग थ्रू इट. तर रिव्हर्स ब्रेकडाऊन मध्ये इथं ब्रेकडाऊन रिजन जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. दॅट इज रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. तर याच्यामध्ये नी पॉइंट जो आहे तो इंडिकेट केलेला आहे आणि झेनर ब्रेकडाऊन रिजन. तर याच्यामध्ये आपण झेनर ब्रेकडाऊन रिजन मीन्स व्हॉट, की आपण मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस द जंक्शन डायोड, दॅट इज नथिंग बट झेनर ब्रेकडाऊन रिजन. तर याच्यामध्ये आपण 2 रिजन स्टडी करणार आहे, अव्हलांच रिजन आणि झेनर ब्रेकडाऊन रिजन. तर त्याचे फक्त स्पेसिफिकेशनचे पॉइंट्स जे आहे ते स्टडीसाठी आहे. देन कम्प्लीट व्ही आय कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या स्क्रीनवरती शेअर केलेल्या आहेत. तर कम्प्लीट व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ झेनर डायोडमध्ये फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक प्लॉट केलेला आहे. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण काय करतो, कट इन व्होल्टेज जे आहे ते मेजर करतो. सो कट इन व्होल्टेज मीन्स व्हॉट, द व्होल्टेज ॲट विच करंट स्टार्ट्स इन्क्रीजिंग, दॅट इज कॉल्ड ॲज कट इन व्होल्टेज. आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा झेनर व्होल्टेज दॅट इज रिप्रेझेंटेड बाय VZ or a Zener-Knee voltage, that is nothing but maximum voltage of Zener diode, that is called as Zener breakdown voltage. Then सेम इथं ऍप्लिकेशन लास्ट लेक्चरला सांगितले, झेनर डायोडचं ऍप्लिकेशन जे आहे व्होल्टेज रेग्युलेशन. तर व्होल्टेज रेग्युलेशन ऍप्लिकेशन जे आहे ते आपण काय करणार आहे, डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे, तर लाईन रेग्युलेशन अँड लोड रेग्युलेशन कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये स्टडीसाठी आहे. प्रॅक्टिकल जे आहे तो मॅन्युअलमध्ये लाईन रेग्युलेशन, लोड रेग्युलेशनचं ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला स्टडीसाठी आहे. देन सेकंड ऍप्लिकेशन जे आहे
वेवफॉर्म क्लिपर सर्किट मध्ये आपण काय करतो, झिनर डायोड जो आहे तो यूज करतो. देन व्होल्टेज शिफ्टर सर्किट मध्ये झिनर डायोड जो आहे प्रेफर केला जातो. देन की झिनर ब्रेकडाऊन मध्ये तुम्हाला सांगितले की दोन रिजन जे आहे दॅट आर मोर इम्पॉर्टंट. सो झिनर ब्रेकडाऊन आणि अव्हॅलन्च ब्रेकडाऊन जे आहे, झिनर ब्रेकडाऊन अँड अव्हॅलन्च ब्रेकडाऊन. तर झिनर ब्रेकडाऊन रिजन मध्ये रिव्हर्स बायसिंग व्होल्टेज रेंज जी आहे दॅट इज बिटवीन 2 to 8 व्होल्ट असते. देन झिनर ब्रेकडाऊन रिजन at low voltage we can the electric field intensity is strong enough to exert a force. Then the next feature is valence electron from the atom of a they are separated from the nuclei. That is the specification of Zener breakdown. Then next specification is mentioned here. This type of breakdown occurs normally for highly doped diode with low breakdown voltage and large electrical field. Then next one, then next specification is as temperature increases, the valence electron gains more energy to disturb from covalent band and the less amount of external voltage is required. So these are the specification of Zener breakdown. Then second condition is avalanche breakdown. So avalanche breakdown, first specification that is in Zener breakdown we have studied the specification, that is voltage range is 2 to 48 volt, but in avalanche breakdown the reverse bias voltage is about 8 volt and higher. तर 8 volt किंवा 8 volt पेक्षा जास्त व्होल्टेज जे आहे that is in avalanche breakdown voltage. Then second condition जी आहे तर याच्यामध्ये it occurs for lightly doped diode with large breakdown voltage. Then next specification जे आहे मेन्शन केलेले as minority charge carriers, तर इलेक्ट्रॉन्स जे आहे that flow across the device. तर avalanche breakdown मध्ये मायनॉरिटी कॅरियर्स मीन्स इलेक्ट्रॉन्स जे आहे ते काय होत असतात तर तुमच्या डिव्हाइसच्या अक्रॉस मूव्ह होत असतात. देन दे tends to collide with electrons in covalent bond and causes the covalent bond to disturb. Then next जे आहे स्पेसिफिकेशन मेन्शन केलेलं आहे ॲज व्होल्टेज इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस. तर व्होल्टेज इन्क्रीज झालं की व्हेलॉसिटी जी आहे इलेक्ट्रॉन पार्टिकल्सची इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे मेन्शन केलेलं आहे द कोवॅलंट बॉन्ड्स आर मोर इझिली disrupted, causing an increase in electrons holes pair. आणि लास्ट स्पेसिफिकेशन जे आहे ते मेन्शन केलेले दॅट इज द अव्हॅलंच ब्रेकडाऊन इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. तर झिनर ब्रेकडाऊन आणि अव्हॅलंच तर याच्यामध्ये तर शक्यतो क्वेश्चन जो आहे तो तुमचा व्होल्टेज रेंज वरती MCQ जो आहे तो विचारला जातो. तर झिनर ब्रेकडाऊनची व्होल्टेज रेंज जी आहे 2 to 8 व्होल्ट फॉर झिनर ब्रेकडाऊन रिजन साठी. आणि इन अव्हॅलंच ब्रेकडाऊन रिजन तर रेंज जी आहे 8 व्होल्ट और हायर. तर 8 व्होल्ट किंवा 8 व्होल्ट पेक्षा जास्त रेंज जी आहे ती अव्हॅलंच ब्रेकडाऊन रिजन मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. देन नेक्स्ट पॉइंट जो आहे स्टडीसाठी आपल्याला तर आपण PN जंक्शन डायोड आणि झिनर डायोड फर्स्ट पॉइंट स्टडी केला या युनिटमध्ये. नंतर सेकंड पॉइंट जो आहे या युनिटमध्ये रेक्टिफायर्स. तर रेक्टिफायर दॅट इज नथिंग बट की दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ डायोड. तर PN जंक्शन डायोड और झिनर डायोडचं ऍप्लिकेशन जे आहे रेक्टिफायर आहे. तर रेक्टिफायर इज नथिंग बट दॅट इज युज्ड फॉर कन्व्हर्टिंग AC सिग्नल इंटू DC सिग्नल. तर AC सिग्नलचं कन्व्हर्जन DC सिग्नल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो रेक्टिफायर जो आहे तो सर्किट मध्ये यूज करतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेक्टिफायर. सो rectifier is a electrical device
that converts alternating current that is AC into direct current that is DC. This process is called as a rectification. की आता तुम्हाला सांगितलं rectifier means what? That is nothing but electrical device आहे that is used for converting AC into DC. तर AC सिग्नलचं कन्वर्जन DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो तर रेक्टिफायर जो आहे तो सर्किट मध्ये यूज करतो. देन रेक्टिफायरचे ऍप्लिकेशन्स जे आहे ते मेन्शन केलेले DC वेल्डर, DC मोटर, battery charger, DC power supply, HVDC that is high voltage direct current supply जे आहे that are the application of rectifier. Then नेक्स्ट की आपण रेक्टिफायर जो आहे डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल रेक्टिफायरचं इथं फंक्शन जे आहे ते मेन्शन केलेलं आहे दॅट इज युज्ड फॉर कन्वर्टिंग AC इंटू DC, AC क्वांटिटी इंटू DC क्वांटिटी. देन वी विल स्टडी द टाइप्स ऑफ रेक्टिफायर. तर रेक्टिफायरचे टाइप्स जे आहे ते आपण काय करणार आहे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप जो आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि सेकंड टाइप जो आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण दोन सब टाइप जे आहे ते स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. तर टाइप्स जे आहे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर पहिल्यांदा रेक्टिफायर लक्षात आलं. तर रेक्टिफायर आपण काय करणार आहे AC सिग्नलचं कन्वर्जन DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार आहे तर रेक्टिफायर जो आहे तो यूज करणार आहे. देन रेक्टिफायर जो आहे याच्यामध्ये आपण टाइप स्टडी करणार आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. तर याच्यामध्ये फर्स्ट टाइप जो आहे तो आपण काय करणार आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचा टाइप जो आहे तो डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह मीन्स व्हॉट तर नेमिंग वरून लक्षात ठेवायचं द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग वन हाफ द इनपुट सिग्नल टू इस्टॅब्लिश अ DC level that is called as half wave rectification. तर हाफ वेव्ह रेक्टिफिकेशन मीन्स व्हॉट की तुमचं डायोड ऍप्लिकेशन जे आहे सो द डायोड ओनली कंडक्ट फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये डायोड जो आहे तो तुमचा काय होणार आहे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी वर्क होणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर इथं डायग्राम ऍक्च्युली दाखवते. हा जो आहे ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. तर इनपुटला AC सप्लाय दिलेला आहे. देन इथं रेक्टिफायर सर्किट कनेक्टेड आहे. तर रेक्टिफायर सर्किट इज नथिंग बट काय इथं हा डायोड कनेक्टेड आहे, रेजिस्टर कनेक्टेड आहे. तर AC सिग्नल तुम्ही काय करणार आहे सर्किट मधून पास करणार आहे. तर AC सिग्नल काय करणार आहे तुम्ही सर्किट मधून पास करणार आहे. तर इथं डायोड जो आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर मीन्स व्हॉट की इथं सर्किट मध्ये काय केलेलं आहे फक्त सिंगल डायोड जो आहे तो सर्किट मध्ये कनेक्टेड आहे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये AC सिग्नल ऍज अ इनपुट देणार आहे. हा ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे तर AC चा DC मध्ये कन्वर्ट करणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस PN जंक्शन डायोड अँड द रेजिस्टर. तर रेजिस्टरच्या अक्रॉस तुमचा आउटपुट काय असणार आहे तर व्होल्टेज जे आहे V आउटने आउटपुट व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन की इनपुट सिग्नल तुमचा काय असणार आहे तर इथं इनपुट सिग्नल जो आहे तो इथं ड्रॉ केलेला आहे. इनपुट सिग्नल काय की ही जी आहे साइन वेवफॉर्म इंडिकेट केली आहे. तर साइन वेवफॉर्मला ही जी आहे ती तुमची काय असणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल. एक्स ऍक्सिसच्या बिलो काय असणार आहे निगेटिव्ह हाफ सायकल परत पॉझिटिव्ह. तर अल्टरनेटली काय असणार आहे तुमचे पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. तर अल्टरनेटली तुमच्या सायकल्स जे आहे साइन वेव्हने तुम्ही काय करणार आहे रिप्रेझेंट करणार आहे दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर आउटपुटला फक्त काय होणार आहे की तुमचा पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑन असणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकल जी आहे दॅट इज हाफ सायकल बिलो एक्स ऍक्सिस ती काय होणार आहे क्लिप होणार आहे ऑर सप्रेस्ड दॅट इज कॉल्ड ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या आउटपुट मध्ये काय होणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल इज ऑन अँड निगेटिव्ह हाफ सायकल इज क्लिप्ड ऑर इन ऑफ स्टेट. तर इथं निगेटिव्ह हाफ सायकल जी आहे ऑफ आहे, परत पॉझिटिव्ह ऑन आहे, निगेटिव्ह ऑफ आहे, पॉझिटिव्ह ऑन आहे, निगेटिव्ह ऑफ आहे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय की फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल काय असणार आहे ऑन असणार आहे. सेम
सर्किट डायग्राम जी आहे ती शेअर केलेली आहे. इनपुट सिग्नल जे आहे सायनुसॉइडल वेव्हफॉर्मला एसी सप्लाय थ्रू तुम्ही काय करणार आहे साइन सिग्नल ऍज अ इनपुट सिग्नल म्हणून पास करणार आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तर इथं डायोड काय करणार आहे तर रेक्टिफायर सर्किट मध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये सिंगल डायोड कनेक्टेड आहे. सो इट वर्क्स ओनली फॉर positive half cycle. So in positive half cycle, diode is in on condition, and in negative half cycle, so that negative half cycle is clipped, or no negative half cycle, that is negative cycle is in off state, that is x axis च्या across off indicate केलेली आहे. परत पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह ऑफ असणार आहे. तर अल्टरनेटली काय पॉझिटिव्ह ऑन असणार आहे, निगेटिव्ह ऑफ, पॉझिटिव्ह ऑन, निगेटिव्ह ऑफ असणार आहे. दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर परत इथं सर्किट डायग्राम जे आहे सेम शेअर केलेली आहे. हा जो आहे ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आहे. ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस आपण काय करणार आहे एसी सिग्नल पास करणार आहे. देन याच्या अक्रॉस काय करणार आहे डीसी सिग्नल जो आहे सेकंडरी टर्मिनलच्या अक्रॉस डीसी सिग्नल मिळणार आहे. डायोड जो आहे सिंगल डायोड कनेक्टेड आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. सो आउटपुट तुमचं काय होणार आहे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला ऑन असणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे ऑफ असणार आहे. देन नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस ऑफ डायोड जे आहे ते शेअर केलेले आहेत. सो नेक्स्ट वन इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ डायोड. तर डिसएडव्हान्टेजेस मध्ये फर्स्ट डिसएडव्हान्टेज जो आहे दॅट इज की आपण काय करणार आहे की तुमचा डायोड जो आहे ओनली पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी काय होणार आहे ऑन असणार आहे, अँड निगेटिव्ह हाफ सायकल काय असणार आहे ऑफ असणार आहे. सो द पॉवर इज डिलिव्हर्ड ओनली ड्युरिंग वन हाफ ऑफ द cycle of the input alternating voltage. Therefore its output power and rectification frequency is low. Then second one is power transformer utilization factor is low. तर आपण याचे स्पेसिफिकेशन जे आहे ते स्टडी करणार आहे. तर TUF दॅट इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपण स्टडी करणार आहे. Then next disadvantage जे आहे that is the DC output power produced from the half wave rectifier is not satisfactory to make a general power supply. परत हाफ वेव्ह रेक्टिफायरचा आउटपुट वेव्हफॉर्म जे आहे ती ड्रॉ केलेली आहे. तर इनपुट वेव्हफॉर्म जे आहे साइन सिग्नल जो आहे तो इथं ड्रॉ केलेला आहे. तर इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी फक्त काय असणार आहे डायोड ऑन असणार आहे. या निगेटिव्ह हाफ सायकल साठी काय असणार आहे डायोड जो आहे दॅट इज ऑफ स्टेटला असणार आहे. दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर. देन सेकंड जे आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण काय करणार आहे तर दोन टाइप स्टडी करणार आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर विथ सेंटर टॅप आणि ब्रिज रेक्टिफायर स्टडी करणार आहे. तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय करणार आहे की सेम आता हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होत होतं की हाफ सायकलला फक्त काय डायोड जो आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलला ऑन होता, निगेटिव्ह हाफ सायकलला काय डायोड जो आहे तो ऑफ स्टेटला होता. आता फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय करणार आहे आपण दोन डायोड जे आहे ते सर्किट मध्ये कनेक्ट करणार आहे. तर इथे सर्किट डायग्राम शेअर केलेली आहे. हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस काय हा डायोड सपोज D1, हा डायोड D2 कनेक्टेड आहे. सेंटर टॅप मीन्स व्हॉट की या सेकंडरी वाइंडिंगच्या सेंटरच्या अक्रॉस काय केलेलं आहे आणि या दोन डायोडच्या अक्रॉस काय केलेला आहे हा लोड जो आहे तो कनेक्टेड आहे. तर याच्यामध्ये फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय होणार आहे तर डायोड जो आहे तो अल्टरनेटली वर्क होणार आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 कंडक्ट होणार आहे, तर निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे D2 कंडक्ट होणार आहे. तर इथं सपोज पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 कंडक्ट होतोय, निगेटिव्ह हाफ सायकलला काय D2, परत पॉझिटिव्हला D1 D2. तर D1 D2 D1 D2 अल्टरनेटली काय होणार आहे तुमचे ऑन ऑफ होणार आहे फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये. फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायरची आउटपुट जे आहे वेव्हफॉर्म जे आहे त्या इथं इंडिकेट केलेला आहे की साइन सिग्नल जो आहे इनपुट सिग्नल रिप्रेझेंट केलेला आहे.
देन इथं तुमचं सिग्नल काय होणार आहे, तर पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी पण ऑन असणार आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकल साठी पण काय असणार आहे, ऑन असणार आहे. तर इथं आपण काय करणार आहे, दोन डायोड जे आहे ते सर्किट मध्ये कनेक्ट करणार आहे. तर दोन डायोड जे आहे अल्टरनेटली वर्क होणार आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलला फर्स्ट डायोड कंडक्ट होत असेल तर निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, सेकंड डायोड जो आहे तो कंडक्ट होणार आहे. तर इथं ऍक्च्युअल डायग्राम जी आहे ती शेअर केलेली आहे बघा. सेंटर टॅप फुल वेव्ह सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. लोड रेजिस्टन्स जो आहे सेंटर अक्रॉस दिस डायोड सॉरी ट्रान्सफॉर्मर आणि हे दोन डायोड जे आहे डायोड D1 D2 तर दोन डायोड जे आहे सर्किटमध्ये कनेक्टेड आहेत. त्याच्या अक्रॉस काय केलेलं आहे, लोड रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्टेड आहे. तर सर्किटमध्ये आपण काय करणार आहे, दॅट इज इट हॅज टू डायोड्स D1 अँड D2 अँड सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. तर हा जो आहे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आणि दोन डायोड D1 D2 जे आहे ते यूज केलेले आहेत. सो ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड D1 कंडक्ट्स अँड ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल D2 कंडक्ट्स. तर काय होणार आहे, तर वेवफॉर्म जी आहे ती तुम्हाला आता दाखवली की AC इनपुट सिग्नल आपण काय करणार आहे, सर्किटमध्ये पास करणार आहे. तर AC इनपुट सिग्नल जे आहे तर AC इनपुट सिग्नल मीन्स व्हॉट, अल्टरनेटिंग सिग्नल जो आहे तो आपण काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस पास करणार आहे. दॅट टाइम पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, तुमचा D1 कंडक्ट होणार आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, D2 कंडक्ट होणार आहे. तर इथं डायग्राम मध्ये बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 ऑन ठेवलेला आहे. निगेटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे, तुमचा D2 ऑन असणार आहे. परत पॉझिटिव्हला D1, परत निगेटिव्हला काय D2 ऑन आहे. So during positive half cycle, diode D1 conducts and during negative half cycle, diode D2 conducts and the load current flowing through load is in the same direction for both cycle. तर current direction जे आहे that is same for both positive half cycle as well as negative half cycle. तर सेम डायग्राम जी आहे ती फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर ची शेअर केलेली आहे. देन नेक्स्ट जे आहे की ब्रिज रेक्टिफायर आपण स्टडी करणार आहे. तर नेक्स्ट जे आहे ब्रिज रेक्टिफायर स्टडी करणार आहे. सो ब्रिज रेक्टिफायर मीन्स व्हॉट, की ब्रिज रेक्टिफायर सर्किट मध्ये आपण काय करणार आहे, तर सर्किट मध्ये चार डायोड जे आहे ते कनेक्ट करणार आहे. तर चार डायोड जे आहे तर सर्किट मध्ये काय केलेले आहेत, चार डायोड जे आहे ते कनेक्टेड आहेत. तर फोर डायोड तर ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय आहे की सेम डायग्राम आहे. AC पॉवर सप्लाय जो आहे तो सर्किट मध्ये पास करणार आहे ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस. तर सेकंडरीच्या अक्रॉस तुमचा व्होल्टेज जे आहे DC व्होल्टेज मेजर करणार आहे. दॅट इज गिवन टू दिस ब्रिज रेक्टिफायर. सो इन ब्रिज रेक्टिफायर फोर डायोड्स आर यूज. तर दोन डायोड जे आहे ते एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे आणि दोन डायोड जे आहे ते सेम डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे. तर D1 आणि D3 जे आहे दॅट इज सेम डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे आणि D2 आणि D4 जे आहे दॅट इज एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे. देन डायोडच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर ब्रिज रेक्टिफायर डायोड सर्किटच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर इथं काय केलेलं आहे, तर ब्रिज रेक्टिफायर सर्किटच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्टेड आहे. तर लोड रेजिस्टन्स जो आहे करंट लिमिटिंग पर्पज साठी आय इंडिकेट केलेला आहे. तर करंट लिमिटिंग पर्पज साठी काय केलेलं आहे, इथं सर्किटमध्ये लोड रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्टेड आहे. देन नेक्स्ट जे आहे तर फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. तर फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय होणार आहे, तर सेंटर टॅप मध्ये काय होत होतं की दोन डायोड कनेक्टेड होते. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी काय की D1 कंडक्ट होत होता, तर निगेटिव्ह हाफ सायकल साठी D2 कंडक्ट होत होता. आता
फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर सर्किट मध्ये काय की डायग्राम शेअर केलेली आहे, 4 डायोड कनेक्टेड आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, D1 D3 पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होणार आहे आणि D2 D4 जे आहे दॅट विल कंडक्ट फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. तर इथं वेव्हफॉर्म पण शेअर केलेली आहे साईडला. तर हा जो आहे इनपुट सिग्नल आहे, AC सिग्नल, दॅट इज साइन वेव्हफॉर्म इंडिकेट केलेली आहे. देन व्होल्टेज वेव्हफॉर्म असेल किंवा करंट वेव्हफॉर्म असेल, दॅट टाइम डायोड वर्क्स, दॅट इज फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल काय असणार आहे, D1 D3 ऑन असणार आहे. फॉर निगेटिव्ह हाफ सायकल D2 D4 ऑन असणार आहे. परत पॉझिटिव्हला काय D1 D3, परत निगेटिव्हला काय D2 D4 जे आहे ते ऑन असणार आहे. तर अल्टरनेटली तुमचं काय पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल काय असणार आहे, ऑन असणार आहे. दॅट इज फॉर full wave bridge rectifier. So during first half cycle D1 and D3 are conducting, while in negative half cycle D2 and D4 that are conducting. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला ज्यावेळी D1 D3 कंडक्टिंग असणार आहे, दॅट टाइम D2 D4 काय असणार आहे, ऑफ स्टेटला असणार आहे. आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये ज्यावेळी D2 D4 ऑन असणार आहे, दॅट टाइम D1 D3 काय असणार आहे, ऑफ स्टेटला असणार आहे. दॅट इज फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर सर्किट जे आहे ते आपण स्टडी केलं. तर फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर जे आहे ते शेअर केलेले. देन तर इथं फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर, तर लक्षात आलंय याच्यामध्ये की रेक्टिफायर सर्किट्स जे आहे ते आपण स्टडी केले. तर रेक्टिफायर मध्ये काय की हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. तर आपण नेक्स्ट लेक्चरला जे आहे रेक्टिफायरचं परत काय करूया, तर क्लासिफिकेशन आणि रेक्टिफायर विथ फिल्टर सर्किट स्टडी करणार आहे. तर रेक्टिफायर लक्षात आलं सगळ्यांना, रेक्टिफायर काय असतं ते, तर रेक्टिफायर जे आहे दॅट इज युज्ड फॉर कन्व्हर्टिंग AC सिग्नल इंटू DC सिग्नल. दॅट टाइम वी यूज रेक्टिफायर सर्किट. तर रेक्टिफायर मध्ये 3 टाईप जे आहे ते आपण स्टडी केले. तर रेक्टिफायर मध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. तर 3 पॉइंट जे आहे ते स्टडीसाठी. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मीन्स व्हॉट, in half wave rectifier diode conducts only for positive half cycle and in negative half cycle diode is in off state. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल ला काय असणार आहे, D1 जो आहे तो ऑन असणार आहे, निगेटिव्हला ऑफ असणार आहे. दॅट इज half wave rectifier. So in half wave rectifier it conducts only during positive half cycle of AC input signal only. That is half wave rectifier. सेम इथं याच्या वेव्हफॉर्म जी आहे रिप्रेझेंट केली आहे, इनपुट सिग्नल जो आहे साइन वेव्हफॉर्मने रिप्रेझेंट केलेला आहे. आउटपुटला काय पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑन आहे अँड देर इज नो निगेटिव्ह हाफ सायकल. तर ऑफ निगेटिव्ह हाफ सायकल जी आहे दॅट इज ऑफ स्टेटने रिप्रेझेंट केलेली आहे. परत पॉझिटिव्ह ऑन आहे, निगेटिव्ह ऑफ आहे. देन नेक्स्ट जे आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचे डिसएडव्हान्टेजेस जे आहे ते सांगितले. देन नेक्स्ट जे आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये सिग्नल जो आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलला सांगितलं की पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे, ऑन असणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकलला काय असणार आहे, ऑफ असणार आहे. देन सेकंड टाइप आपण स्टडी केला फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यामध्ये 2 टाइप आहेत, फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर आणि सेकंड जो आहे ब्रिज रेक्टिफायर. तर फुल वेव्ह रेक्टिफायर जो आहे, सेंटर टॅप रेक्टिफायर जो आहे की या टाइप मध्ये तुम्हाला डायग्राम जे आहे फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर आहे की हा जो आहे सेंटर टॅप रेक्टिफायर आहे. तर ट्रान्सफॉर्मरच्या सेंटरच्या अक्रॉस विथ रिस्पेक्ट टू डायोड जे आहे, तर फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये आपण काय करणार आहे, सर्किट मध्ये 2 डायोड यूज करणार आहे. तर डायोड जे आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी D1 ऑन असणार आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकल साठी काय असणार आहे, D2 ऑन असणार आहे. तर अल्टरनेटली काय होणार आहे, D1 D2 तुमचे अल्टरनेटली पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हाफ सायकलला वर्क होणार आहे. देन नेक्स्ट जे आहे ब्रिज रेक्टिफायर आपण स्टडी केलं. तर ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय होणार आहे, तर ब्रिज रेक्टिफायर मध्ये
नंबर ऑफ डायोड्स जे आहे 4 यूज केलेले, तर D1 D3 पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे आणि D2 आणि D4 जे आहे ते काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे. दॅट इज फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. तर काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला कंपॅरिझन जे आहे ते विचारलं जातं. दॅट इज कम्पेअर हाफ वेव्ह, फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये नंबर ऑफ डायोड, तर सर्किट डायग्राम जे आहे तिन्हीच्या शेअर केलेल्या आहेत. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय की सिंगल डायोड जो आहे तो वर्क होतो. फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये 2 डायोड यूज करतो आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय करतो, तर 4 डायोड जे आहे ते आपण यूज करतो. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये तर डायोड जो आहे दॅट कंडक्ट्स ओनली फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल. देन इन सेंटर टॅप रेक्टिफायर diode that conducts D1 conducts for positive half cycle and D2 conducts for negative half cycle. Then we have studied bridge rectifier. So in bridge rectifier there are 4 diodes, that is D1 D3 conduct for positive half cycle and this D2 and D4 that conducts for negative half cycle. So this is the basic comparison between हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर अँड ब्रिज रेक्टिफायर. नंतर आपण याचे स्पेसिफिकेशन्स जे आहे ते स्टडी करणार आहे. तर आता टाइम लिमिट जे आहे 2 मिनिट राहिलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, तर याचे स्पेसिफिकेशन्स जे आहे ते स्टडी करूया. तर स्पेसिफिकेशन मध्ये त्याचं RMS व्हॅल्यू, नंतर रिपल व्हॅल्यू असेल, देन नेक्स्ट जे आहे ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर, पिक टू पिक व्होल्टेज, नंतर रेक्टिफिकेशन इफिशियन्सी पॅरामीटर जे आहे ते स्टडी करणार आहे. तर कंपॅरिझन जे आहे, काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 4 पॉइंट्स दिलेले असतात की कंपॅरिझन जे आहे ते तुम्हाला पॅरामीटर बेस वरती कंपॅरिझन 4 मार्क्स साठी क्वेश्चन पेपर मध्ये विचारलं जातं. देन याच्यामध्येच तर हाफ वेव्ह, फुल वेव्ह, ब्रिज रेक्टिफायर लक्षात आलं. याच्यातच आपण हाफ वेव्ह, फुल वेव्ह आणि ब्रिज रेक्टिफायर विथ रिस्पेक्ट टू फिल्टर सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर फिल्टर जे आहे तर रिपल कंटेंट रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे, तर फिल्टर जे आहे सर्किट मध्ये यूज करणार आहे. तर सेम सर्किट डायग्राम, याला फक्त काय करणार आहे, फिल्टर कनेक्ट करणार आहे. तर पीपीटी जे आहे त्या ग्रुप वरती शेअर करते, बघा. डायग्राम ते जे आहे त्या ड्रॉ करून बघा नोटबुक मध्ये, मग लक्षात येईल. सेम फिल्टर कन्सेप्ट, फिल्टर कन्सेप्ट जो आहे तो सेम आहे. तर फिल्टर कन्सेप्ट मध्ये काय सेम डायग्राम ड्रॉ करणार आहे. फक्त सी फिल्टर असेल तर काय आउटपुटला कॅपॅसिटर कनेक्ट करणार आहे. एल फिल्टर असेल तर काय, तर इंडक्टर कॉइल जे आहे ते आउटपुटला कनेक्ट करणार आहे. एल सी फिल्टर असेल तर काय, कॅपॅसिटर आणि इंडक्टर काय करणार आहे, आउटपुटला कनेक्ट करणार आहे. आणि CLC फिल्टर आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये कॅपॅसिटर, 2 कॅपॅसिटर आणि सिंगल इंडक्टर कनेक्ट करून काय करणार आहे, तर फिल्टर सर्किट जो आहे तो डिझाईन करणार आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हाफ वेव्ह, फुल वेव्ह, सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायरची सर्किट डायग्राम जी आहे ती लक्षात आली पाहिजे. डायग्राम जे आहे त्या ड्रॉ करून बघा, नोटबुक वरती ड्रॉ करा म्हणजे लक्षात येईल. कंपॅरिझन करून ठेवा. नेक्स्ट लेक्चरला परत कंपॅरिझन पण सांगते तुम्हाला तिन्ही मधलं. त्याच्या आधी तुम्ही डायग्रामची प्रॅक्टिस करा, कारण की बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये डायग्राम वरती बेसिस वरती क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात. तर वर्किंग जे आहे सिम्पल आहे. हाफ वेव्ह मध्ये सिंगल डायोड, फुल वेव्ह सेंटर टॅप मध्ये 2 डायोड आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये 4 डायोड. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी डायोड कंडक्ट होणार आहे. फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये D1 पॉझिटिव्ह साठी